एक असं आहे की महायुतीच्या संदर्भामध्ये लढण्याच्या वतीमध्ये माझ्या आशिष शेलार यांच्याजवळ एक दोन वेळा प्रदीर्घ चर्चा त्या ठिकाणी झाली. एक तर भारतीय जनता पक्ष शिवसेना मुंबईमध्ये त्यांचं चर्चा प्रदीर्घ काळ त्या ठिकाणी सुरू आहेत. दोन्ही पक्षाचे स्ट्रेंथ ही त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. अशा वेळेला आम्ही नेमकं त्यांच्यासमवेत चर्चा करत असताना किती ठिकाणी सामावून जाऊ शकतो आहोत या संदर्भातलं जरूर त्या ठिकाणी विचार झाला, चर्चाही सुरू आहेत आणि मग त्या संदर्भातला अंतिम निर्णय एक दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी होईल. आता आपण विचारलं की नवाब मलिक यांच्या कुटुंबातील नेमके लढले जात आहेत. आजच आता गेले 3 दिवस सतत मी मुंबईतील माझ्या सर्व ज्येष्ठ सहकारी, आजी माजी आमदार, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष, साई जिल्ह्याचे अध्यक्ष, महिला अध्यक्षा यांच्याजवळ चर्चा त्या ठिकाणी केली. काही प्रमुख सहकाऱ्यांची चर्चा केली. उमेदवारी ज्यांना लढवायची आहे अशा इच्छुक उमेदवारांशी सुद्धा मी चर्चा केली. आज थोडंफार बसून आम्ही एक शॉर्टलिस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आता कर्जतला निघालेलो आहे. पुन्हा एकदा संध्याकाळी मी येईन. तोपर्यंत मी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, आमचे उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्लभाई यांच्याजवळ चर्चा करेन आणि कदाचित आज संध्याकाळी एक पहिली यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर होऊ शकते. नाही, मला एकतर काय कळू शकत नाही. मी त्या घडलेल्या घटनेची ती अत्यंत निर्दयी घटना होती. त्याचा मगाशीच मी आपल्याच वाहिन्यांच्या मार्फत तीव्र शब्दामध्ये निषेध केला, धिक्कार केला. तपास यंत्रणांनी तपास ताबडतोब सुरू करावा. आवश्यकता वाढली तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी SIT स्थापन करावी असं सुद्धा मी म्हटलेलं आहे. आता हे जे काय आरोप करतायत, माझा काय दबाव आहे. एक बाब आहे की या संदर्भामध्ये FIR काल नोंदली गेली. आता FIR काल नोंदली झाल्याच्यानंतर अजून काय शिल्लक राहिलं म्हणजे मला काय कळत नाही. मला नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे ते त्यांनी स्पष्टपणाने बोलावं. त्या ठिकाणी ज्या वेळेला फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे FIR ज्यावेळेला नोंदली जाते त्यावेळेला त्याच्यातली कारवाई सुरू झाल्याचं स्पष्टपणाचं चित्र स्पष्ट होत असतं. आता याच्यापेक्षा वेगळं कायद्याचं ज्ञान त्यांच्याकडं असेल तर ते आगाध ज्ञान आहे. मला या बाबतीमध्ये काय बोलायचं नाही, कारण त्या घटनेचा तपास होणं, गुन्हेगार असलेल्या किंवा त्याच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्यावरती ताबडतोब अटक करून कारवाई केली जावी ही ठामपणाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आता यापेक्षा या विषयावरती मी अधिक बोलणार नाही, कारण तपास सुरू आहे. एकदा तपास पूर्ण होऊ द्या, जरूर बोलेन. हा राजकीय आरोप प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही. आता घडलेल्या घटनेच्या संदर्भामध्ये निषेध व्यक्त करत तपास यंत्रणेच्या मार्फत तपास व्हावा, निपक्षपातीपणाने व्हावा, कठोर शिक्षा त्या ठिकाणी केली जावी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणाची भूमिका. परंतु तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला आरोपींच्याच भूमिकेत या सगळ्या संदर्भात शिवसेनेचे नेते आणून ठेवतात आहेत. महेंद्र थोरवे म्हणतात आहेत की रायगडचे आमदार हे सुनील तटकरे आहेत म्हणून थेट शब्दात टीका आहे. त्यांना काय बोलायचं असेल ते बोलू द्या. आज त्या घटनेचं गांभीर्य लक्षामध्ये घेता या विषयावरती मी अधिक काय बोलू इच्छित नाही. कोणाला काय बोलायचं असेल ते बोलू द्या, कारण आजचा दिवस मी या बाबतीमध्ये अतिशय संवेदनाशील त्या ठिकाणी आहे. राजकीय उत्तरं देणं हे काय कालच घटना ती घडलेली आहे आणि त्या घटनेच्या दृष्टिकोनातून जर काही त्याचं गांभीर्य लक्षामध्ये घेतलं तर त्याच्या संदर्भातली जी काय आज विधी वगैरे असतात ते काल झाले असतील किंवा आज असतील ते होऊ द्या आणि मग काय राजकीय बोलायचं असेल तर जरूर बोलू. मी पुन्हा वारंवार या बाबतीमध्ये सांगतो आहे की या सगळ्या घटनेचा तपास शीघ्रगतीने व्हावा. शक्य झालं तर मुख्यमंत्री महोदयांनी SIT नेमावी. कधीपासून त्या दोघांच्यात काय अंतर होतं किंवा काय होतं किंवा घटना घडल्याच्यानंतर कोण कोणाच्या जवळ काय बोललं सगळा पूर्णपणे तपास केला जावा. मग बोलू आपण काय बोलायचं आहे ते. आज राजकीय वातावरण निर्माण करण्यात काय उपयोग नाही. घटना निर्दयी आहे.
तपास झाला पाहिजे, हे माझं स्वच्छपणाचं मत आहे. धन्यवाद. सर, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितरित्या येऊन निवडणूक लढवणार आहे का, आणि त्याच्याबरोबर शिक्कामोर्तब झाला का? कारण की सातत्यानं म्हटलं जातं की घड्याळाच्या चिन्हावरतीच निवडणूक लढवली पाहिजे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये, त्याच्यावरती कुठेतरी आक्षेप शरदचंद्र पवार पक्षाचा. एक असं आहे की स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा ती निवडणूक त्या ठिकाणी पाहत आहेत, हाताळत आहेत. मला या गोष्टीचा एक अभिमानपूर्वक उल्लेख करायचा आहे की 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला, त्यावेळेला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता होती. अजितदादांनी पूर्णपणाने लक्ष घातल्यापासून अनेक वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरामध्ये त्या ठिकाणी आलेली आहे. ज्यावेळेला ते स्वतः त्या ठिकाणी बारकाईने पाहत आहेत, प्रत्यक्ष इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत, आणि मला या गोष्टीची पूर्णपणाने माहिती आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील राजकीयदृष्ट्या पूर्णपणाच्या खाणाखुणा, उमेदवारांच्या निवडीसहित तिथलं वेगवेगळं समीकरणं, या सर्वाचा सर्वाधिक अभ्यास असणारा राज्यातील नेता म्हणजे अजितदादा पवार पुणे आणि पिंपरी चिंचवड बाबतीमध्ये बोलतो आहे. त्यामुळे ते ज्या वेळेला ते परिस्थिती पाहत आहेत, ते संबंध निवडणूक हाताळत आहेत, त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय त्यांच्यामार्फतच त्या ठिकाणी होईल. माझा त्यांचा संपर्क रोज आहे, माहिती ते मला त्या ठिकाणी नेमकं काय काय सुरू आहे त्याबद्दलचं आमची चर्चा त्या ठिकाणी होत असते. अंतिम निर्णय दादा त्या ठिकाणी घेतील. इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय? कारण की महायुतीमध्ये तुम्ही अनेक महापालिका निवडणूक लढवत नाही आहात, तर मग स्वतंत्र स्वबळाची जी ताकद आहे ती कोणकोणत्या महापालिकेमध्ये तुम्ही आजमावणार? लढवत नाही असं कुठल्या निष्कर्षात आला तर पण महायुतीसोबत कालच अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. काही आत्मात्मकदृष्ट्या अर्ज भरले गेलेले आहेत. आज उद्या परवा मंगळवारपर्यंत अर्ज भरण्याची मुदत त्या ठिकाणी आहे. राजकारण हे खूप गतिमान आहे, त्याच्यामुळे अर्ज भरण्याचा दिवस संपेल त्यावेळेला आम्ही कुठे कुठे महायुतीमध्ये लढतो आहोत आणि कुठे कुठे आम्हाला वेगळ्या स्थितीमध्ये लढावं लागतं आहे, त्याची माहिती मंगळवारी संध्याकाळी जरूर इथेच पत्रकार परिषद घेऊन मी आपल्याला देईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.